मोठी मंडळी किंवा फ्रेंड्स ज्यांनी ते एक्सपिरियन्स केलेलं असतं रिसेंटली, ते काही ना काहीतरी ॲडवाइसेस करत असतात की बेड रेस्टच घे किंवा अमुकच कर. आता कसं असतं की प्रत्येकाचा आपापला पर्सनल एक्सपिरियन्स असतो. जेव्हा तुमच्या फ्रेंड्समध्ये आता तुमच्या मैत्रिणी असतील ज्या ऑलरेडी बाळं झालेले आहेत, त्यांची इंडिपेंडंट जर्नी जेव्हा प्रेग्नन्सीची जर्नी होती त्यावेळेला त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा होता, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते, त्यांना असणारं मिळालेलं एन्व्हायरमेंट वेगळं होतं बरोबर. आणि त्यामुळे त्यांना होणारा त्रास किंवा त्यांना झालेला हॅपीनेस व्हॉटएव्हर तोही वेगळा होतो. सो त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा होता, तुमचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, पण सल्ले देणारे लोक हे त्यांच्या एक्सपिरियन्सच्या बरोबर. बेसिसवरती सल्ले देत असतात. त्यामुळे तोच सल्ला तसाच लागू पडेल असं नाही. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, मोस्टली पहिल्या 3 महिन्यामध्ये नोशा फील होणं, काय होणं या गोष्टी होतात. आता तुम्हाला होतोय याचा अर्थ तुमच्या बहिणीला किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीला होईलच असं नाही. बट जसं आता तुमची बहीण कन्सीव्ह करेल तर तुम्ही पहिल्यांदा तिला सांगायला जाता की अरे बाबा हे करू नकोस. सो तिच्या डोक्यात असेल नसेल, कोणीतरी कोच असेल, एक्सपर्टीज व्हॉटएव्हर कोणीही असू दे, पण ते कोणीतरी आहे म्हटलं ना तर प्रवास थोडासा सुखकर होतो. म्हणजे एव्हरी प्रेग्नन्सी इज युनिक आणि कम्पेअर नाही Absolutely. केली पाहिजे एकमेकांची जर्नी.